सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये जो काही राडा झाला, या सगळ्या राड्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहांमध्ये सुद्धा उमटताना पाहायला मिळाले। या सगळ्यामध्ये घडलं असं की विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे जे एसपी आहेत तुषार दोशी त्यांच्यासह तब्बल 100 पोलिसांच्या निलंबनाचा थेटपणे आदेशच दिला। आणि हा आदेश खरं तर कायदेशीररित्या बरोबर आहे की नाही हेच जाणून घेणार आहोत आपण। माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, काय सांगाल, जो काही निर्णय घेतलाय हा खरं तर उपसभापतींना घेता येतो का? त्यांच्याकडे तसे अधिकार असतात का? डॉक्टर नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून अतिउत्साहात जो निर्णय घेतला आणि जाहीर केला, तो निर्णय घेण्याची त्यांना कोणतेही अधिकार नाही। पोलीस अधिकारी जे IPS अधिकारी असतात त्यांना तर कोणीच निलंबित करू शकत नाही। केवळ स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ते अधिकार आहेत। संबंधित लोकांची चौकशी झाल्यावर निलंबन होऊ शकते। याच्यामध्ये तर आणखी 100 पोलीस कर्मचारी आहेत। तर एक पोलीस अधीक्षक आणि 100 कर्मचारी एवढ्यांची निलंबनाची घोषणा करणं हा अतिउत्साहीपणा आहे। लेजिस्लेटिव्ह पॉवर्स त्यांना ज्या आहेत किंवा आपण म्हणू लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस आहेत, त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न याच्यातून आपल्याला दिसतो। आता तिथे राजकीय स्वरूपाचा राडा झाला असेल, पोलिसांचं काहीतरी चुकलं असेल, शंभूराजे देसाईंना मारहाण झाली आहे असं म्हणतात, ते सुद्धा चुकलेलं असेल, तर त्याची चौकशी करण्याचे आदेश हे सभापती, उपसभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष हे देऊ शकतात। परंतु चौकशी चे आदेश देण्याच्या ऐवजी थेट निलंबनाचे आदेश द्यायचे, अशा पद्धतीने आपल्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करून जे पोलिसांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत असं मला वाटते। सर, या सगळ्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं या आदेशाला? ते आदेश त्या मागेच घेतील, कारण की मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं की आम्ही चौकशी करू आणि या म्हणतात की थेट निलंबनच। त्यामुळे शंभूराजे देसाई तुमच्या पक्षाचे असतील, तुम्हाला तसं सांगितलेलं असेल, या गोष्टी आम्ही समजू शकतो सगळेजण, आम्हाला राजकारण कळते थोडंफार। परंतु उपसभापती पदावर बसल्यावर तुम्ही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी नाहीत। तुम्ही निरपेक्ष पद्धतीने विचार केला पाहिजे या गोष्टींचा आणि अधिकार जे आहेत ते अत्यंत जपून आणि त्याला आपण म्हणू जाणीवपूर्वक संवेदनशीलतेने वापरले पाहिजे। तसं होताना आपल्याला याच्यात दिसलं नाही, कारण की जिल्हा परिषदेची सत्ता हातातून जाणं याचं जे शल्य, राग, दुःख हे सगळं आहे, ते सुद्धा त्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसते। म्हणून मला असं वाटते की ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये वाढवण्यात आलं आणि आता त्याचं एक चुकीचं विषारी कलम लागलं, तर सगळीकडे मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसणार। त्यामुळे एवढं व्यथित होण्याची कुणालाच काही गरज नाही। चुकीचं राजकारण ज्यांनी केलं त्यांनी त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त केलं पाहिजे। हे असे प्रकार आता अजून कदाचित वाढणार। त्यामुळे या सगळ्या संदर्भात, या पार्श्वभूमीवर जे सभापती आहेत, उपसभापती आहेत किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून आपल्या अधिकारांचा वापर करावा असं मला वाटते। सर, या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात तसं उपसभापतींकडे तेवढे अधिकार नसतात। मात्र नीलम गोऱ्हे या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी पार पडतात किंवा त्या राजकारणामध्येच खरं तर अनेक वर्षांपासून आहेत। त्यांच्याकडून अशा पद्धतीनं आदेश निघणं हे थोडंसं अनुचित वाटत नाही का? नाही, आपण पक्षाच्या एका ज्येष्ठ ताकदवान नेत्यासाठी काही करू शकतो अशी दाखवण्याची संधी म्हणून त्याच्याकडे त्यांनी बघितलं असेल आणि म्हणून त्यांना तो उत्साह वाटला असेल की आपण असे काहीतरी आदेश करावे। परंतु ते अधिकार त्यांना नाही, त्याची जाणीव त्यांना आता झाली असेल। त्यामुळे ते नक्कीच ते तसे आदेश काही ते देऊ शकत नसल्यामुळे त्या आदेशांची कोणती अंमलबजावणी होणार नाही। पण मग या सगळ्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं? आदेश तर नाही निघू शकत, पण चौकशीच्या माध्यमातून पुढील कारवाई कशा पद्धतीने होईल? चौकशी नक्कीच करता येते। बघा, कसं आहे की शंभूराजे देसाई हे ज्येष्ठ नेते आहेत। सातारा जिल्ह्याचं राजकारण त्यांच्याभोवती फिरताना आपण पाहिलेलं आहे। अशा वेळेस त्या व्यक्तीला मारहाण पोलिसांच्याद्वारे होणं, असे जे आरोप आहेत त्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन जे काही पोलीस दोषी असतील त्यांच्यावर संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई झाली पाहिजे। पोलीस विभाग जरी स्वायत्त नसला तरी पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय लोकांनी दबावाखाली घेणं कोणत्याही माध्यमातून हे चुकीचं आहे, याची जनतेने जाणीव ठेवली पाहिजे असं मला वाटतं।
नक्कीच माझ्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे सर होते. जसं सरांनी सांगितलं, की या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्टर नीलम गोरे यांना हे अधिकारच नाहीयेत. उपसभापतींना अशा पद्धतीचे आदेश देण्याचे थेटपणे कुठलेही अधिकार नसतात. पोलिसांवरती जर एखादी कारवाई करायची असेल, तर चौकशी करायची असेल, तर फार तर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात किंवा पोलिसांच्याच वरिष्ठांकडून अशा पद्धतीचे आदेश निघू शकतात. मात्र हे जे काही आदेश त्यांनी काढले हे पूर्णतः चुकीचे आहेत. या प्रकरणात फार तर चौकशी होईल आणि जर पोलीस दोषी आढळले तर मग त्यांच्यावरती कारवाईची प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते. मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच चौकशीचे आदेश निघाल्याच्या नंतर पोलीस दोषी आढळत आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दिनेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.